लता मंगेशकर हे नाव उच्चारले की कानात निर्मळ स्वर घुमतो आणि नकळत मन भूतकाळात हरवून जाते. भारतीय संगीताचा इतिहास लिहायचा झाला तर लता मंगेशकर यांच्याशिवाय तो इतिहास अपूर्ण राहील. कारण त्यांनी केवळ गाणी गायली नाहीत, त्यांनी कोट्यवधी भारतीयांच्या भावनांना आवाज दिला. 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदूर येथे त्यांचा जन्म झाला. वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे प्रख्यात गायक आणि रंगकर्मी होते. घरातच संगीताचे वातावरण असल्याने लता दीदींच्या आयुष्याची पहिली ओळखच सुरांशी झाली. अवघ्या 5व्या वर्षी वडिलांनी त्यांना संगीताचे धडे द्यायला सुरुवात केली. स्वरांशी असलेले हे नाते पुढे आयुष्यभराचे झाले. पण हे आयुष्य फक्त सुरेल नव्हते, त्यात संघर्षाची अनेक कठीण वळणेही होती. 1942 मध्ये वडिलांचे निधन झाले आणि लता मंगेशकर यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. वय लहान होते, परिस्थिती कठीण होती, पण मनात संगीताची ताकद होती. कुटुंबासाठी त्यांनी चित्रपटसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली. त्या काळातला त्यांचा संघर्ष आजच्या पिढीला कदाचित कल्पनाही करता येणार नाही. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या, आवाजाबद्दल प्रश्न उपस्थित झाले, संधी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. पण लता दीदींनी हार मानली नाही. त्या सतत शिकत राहिल्या, रियाज करत राहिल्या आणि प्रत्येक गाण्यात स्वतःला अधिक समृद्ध करत गेल्या. हळूहळू त्यांचा आवाज घराघरात पोहोचला आणि एक दिवस असा आला की भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रत्येक नायिकेच्या भावनांना लता दीदींचा स्वर लाभू लागला. नर्गिस, मधुबाला, वहिदा रहमान, हेमा मालिनी, श्रीदेवी, माधुरी दीक्षित ते प्रीती झिंटा अशा अनेक पिढ्यांच्या अभिनेत्रींच्या पडद्यावरील भावना त्यांनी आपल्या आवाजातून जिवंत केल्या. प्रेम असो, विरह असो, आनंद असो किंवा वेदना, लता दीदींच्या आवाजात प्रत्येक भावनेला स्वतःची ओळख मिळाली. मदन मोहन, नौशाद, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, राहुल देव बर्मन आणि ए.आर. रहमान यांसारख्या दिग्गज संगीतकारांसोबत त्यांनी अविस्मरणीय काम केले. लग जा गले, अजीब दास्ता है ये, पिया तो से नैना लागे रे, रंगीला रे, चलते चलते, बोले रे पपीहरा, जिया जले, लुका छुपी अशी असंख्य गाणी आजही काळाच्या सीमा ओलांडून रसिकांच्या मनात जिवंत आहेत. त्यांच्या आवाजाची खरी ताकद मात्र ऐ मेरे वतन के लोगो या गीतात प्रकर्षाने जाणवते. 1963 मध्ये त्यांनी हे गीत गायले. हे गीत ऐकताना तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यांत अश्रू आले होते. एका गायिकेच्या आवाजाने संपूर्ण देशाच्या भावनांना स्पर्श करण्याचा तो अविस्मरणीय क्षण होता. लता मंगेशकर यांच्या कर्तृत्वाला अनेक पुरस्कारांनी सलाम केला. पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार, महाराष्ट्रभूषण, पद्मविभूषण, फ्रान्सचा लेजन ऑफ ऑनर आणि भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न अशा असंख्य सन्मानांनी त्यांना गौरवण्यात आले. 6 फेब्रुवारी 2022 रोजी मुंबईत लता मंगेशकर यांचे निधन झाले.